नाही अरे हे भी चॉकलेटी है केक खायचे ये इकडे ये ये रे वासुकी आ जाओ भैरवी कुठे भैरवी कागद आहे ये रे बड्डे बॉय सकाळी म्हणून मी नाही काय बोलणार नाही काय म्हणते आणि मी म्हणतो तुम्ही पण या तुम्हाला बोलू थोडा आणि तू पण मला म्हणते आपलं एक हे पाहिजे हे पाहिजे बाबू एवढा घालचा माऊ कुठे माऊ हे बघ मम्मा हे बघ केक बघ मी खाऊ हे बघ हे पाहिजे बघ हे बघ ठीक आहे अर्धा केक खाल्ला बाकीच्यांना राहू द्या आता. अर्धा केक खाल्ला मला किती वाटली बाकीच्यांना राहू द्या काय एवढं मोठं सरपण दिलं तुम्ही आहे समीर राजा तुम्ही कितना बड़ा हो गया आता येऊ घ्या निकाल द्यायचे so much for joining in today. सगळे थोडेसे सेटल व्हा. आपण आजचा कार्यक्रम सुरू करूया. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच हे सरप्राईज सक्सेसफुल करण्यासाठी बाबांसाठी. ही वॉज ॲक्च्युली ओव्हरवेल्म्ड विथ इट. लेट्स गेट सेटल डाऊन. हॅपी बर्थडे बाबा. आता आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. सर्वात पहिले आई आय वुड रिक्वेस्ट यू टू कम फॉरवर्ड आणि बाबांसाठी थोडेसे 2 शब्द बोल. आय नो इट्स डिफिकल्ट, एवढ्या वर्षाचा संसार 2 शब्दात कसा मांडणार, पण थोडासा प्रयत्न कर. बाबांकडे टिश्यू देऊन ठेवा.
आता मी काय नमस्कार म्हणू, चमत्कार म्हणू, काय म्हणू, आय डोंट नो. पण आमच्या या सरप्राईजला सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद करते. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि आता माझ्या नवऱ्याबद्दल मला काकांनी वॉर्निंग दिली आहे, शिव्या देऊ नको नवऱ्याला. नाही पण सिन्सिअरली आज पुढच्या महिन्यात आता लग्नाला 33 वर्ष होतील. पण 33 वर्ष ही कुठे कशी गेली काहीच कळलं नाही. आणि 2 गोड मुली, जावई, नातू सर्व काही मिळालं या संसारामध्ये. आणि सांगायचं तर खूप साथ मिळाली मला नोकरीसाठी, नोकरी करताना किंवा घरात कुठले डिसिजन घेताना. मी नसलो म्हणून काय झालं, तू आहेस ना, तू घेऊ शकते डिसिजन, हा जो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला इतकी वर्ष, तेच माझ्यासाठी खूप आहे. की मी माझ्यामध्ये स्वतःमध्ये एवढा आत्मविश्वास नव्हता की मी काहीतरी करू शकते एकटी, पण मी ते करू शकले. त्यांचा जॉब बी सगळं, कधी कधी त्यांना वेळ नसायचा, मुलींशी खेळायला यायला उशीर व्हायचा. पण असे कसे दिवस गेले ते नाही कळलं. त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्या विश्वासाला मी किती पात्र होते मला माहिती नाही. पण जुनू, थँक्यू सो मच की तुम्ही माझ्यावर तो विश्वास दाखवला की आपली बायको करू शकते म्हणून. सो थँक्यू. आणि या संसाराच्या दरम्यान मोठ्या मार्गावर घेऊन आलेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या. मला वाटलं नव्हतं, कारण ते पूर्णपणे नास्तिक, जरा सुद्धा देवाला हात जोडणं त्यांना माहिती नव्हतं. मला बळे करायला लावायचं त्यांना. पण जसे 2005 पासून ते आलेत या मार्गावर, स्वतः आले आणि मलाही घेऊन आलेत. सो थँक्यू सो मच. दर्ग थँक्यू आई. मंदात्या नेक्स्ट. सर्वप्रथम महेश याला मी 60व्या वाढदिवसानिमित्त खूप आशीर्वाद देते आणि शुभेच्छा देते. माझ्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेला हा माझा भाऊ 9सांनी झालेला आहे, म्हणून त्याचं नाव गजानन महेश असे ठेवलेले. आमची आई लवकरच गेली. महेश 12वीत असताना आणि मेघा 7वीत होती, त्यामुळे मीच त्यांची आई बनली. नुसती त्यांचीच आई नाही तर माझीही 2 मुलं होती, पुष्कर आणि रुजुता. या 4घांची मी आई झाली. आमच्या वडिलांचा स्वभाव मात्र अतिशय शिस्तप्रिय, कडक होता. कष्टाळू होते ते, आणि त्याचे फळ म्हणूनच आज हे त्याला सोन्याचे दिवस पाहायला मिळाले. हे कधी कधी इंजिनियर साहेब माझी फिरकी मात्र घेत असतात बरं का. आणि स्वतःच्या भाऊजींना म्हणजे माझ्या मिस्टरांना दिलेल्या वचनाप्रमाणे कायम हा भाऊ कायम पाठीराखा आहे. आज जीवनामध्ये सगळ्याच माणसीनी या सगळ्याच गोष्टी त्याने मिळवलेल्या आहेत आणि त्याला साथ दिली आहे ती मानसीनी. दोन्ही मुली जावई वेल सेटअप आहेत. अशा ह्या माझ्या भावाला 60व्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभचिंतन इच्छित आहे. त्याला उदंड आयुष्य लाभू दे, आरोग्य निरोगी राहू दे. मेघा आत्या, हेमंत काका, आय वुड रिक्वेस्ट यू प्लीज या आणि 2 शब्द बोला बाबांसाठी. तू माझ्यासाठी केवळ मोठा भाऊ नाहीस तर सर्व काही आहेस. हॅलो महेश, खरं म्हणजे मी काय तुमचं वर्णन काय करू शकणार नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी तरी एक सर्वांना आनंद देणारे आणि आनंदी व्यक्तिमत्व असं जर मी पाहिलं असेल तर फक्त आणि फक्त या महेशमध्येच पाहिलं. कारण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मला असं वाटत असायचं त्या वेळेस महेश नक्की
आमच्या सर्वांच्या आणि पाठिंबा उभे राहिलेला आहे. आणि मला एक दुसरं सांगायला लागेल, जशी नदी आपण पाहत असतो की नदी जशी आपल्याला पाणी देऊन जशी वाहत जाते, तसं महेश नेहमी सर्वांना आनंदी करायचा प्रयत्न करत असतो. झाड जसं आपल्याला सावली आणि पानं, फुलं आणि फळं देतं, तसंच महेश हा देखील प्रत्येकाला आनंदी ठेवून सर्व काही देण्याचा प्रयत्न करत असतो, असा माझा स्वतःचा मानस आहे. आणि याच्यापुढे हे त्यांनी असंच क्रियाशील राहावं आणि सर्वांना आनंदी देण्याचा जो त्यांनी विडा घेतलेला आहे तो असाच पुढे त्यांनी चालू ठेवावा. हेच आणि 60व्या वर्षाचं जे आहे यासाठी माझ्या पूर्ण शुभेच्छा आहेत. हॅपी बर्थडे टू यू मिस्टर महेश भाई. दादा, तू माझ्यासाठी केवळ मोठा भाऊ नाहीस, तर सर्व काही आहेस. लहानपणीच्या भांडणापासून ते मोठा निर्णय घेण्यापर्यंत नेहमी माझ्या पाठीशी उभा राहणारा, तुझे स्मित, तुझे सतत उत्साही असणे, तू जगातील सर्वात फुलेस्ट भाऊ आहेस. आपलं नातं कधी आंबट तर कधी खारट, कधी गोड तर कधी तिखट. अशा माझ्या चविष्ट भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद आम्हाला व्यक्त होण्यासाठी इथं चान्स दिला. नेक्स्ट ताईमावशी काका होते, पण ते रेडी नाही आहेत. सो आय वुड रिक्वेस्ट रुचुताई, प्लीज कम फॉरवर्ड. नमस्कार. सर्वप्रथम मी माझ्या लाडक्या मामाला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्याला दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. मामासाठी मला असं म्हणावं लागतं, तुझ्यासारखा मामा असणं म्हणजे हिरा मिळण्यासारखं कठीण आहे. तुझ्यासारखा मामा असणं म्हणजे हिरा मिळण्यासारखं कठीण आहे. तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक दिवस हे परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. तुझ्याबरोबर घालवलेले प्रत्येक दिवस हे परमेश्वराचे आशीर्वाद आहे. खरं तर मामा, ज्याला संस्कृतमध्ये मातुल असे आपण म्हणतो, मातुल घराणं हे नेहमीच भाच्यांसाठी अतिशय लाडकं आणि प्रिय असतं. माझा, पुष्करचा आणि अंकिताचा म्हणजे आमचा हा मामा. मामा म्हणजे आमच्या घराण्यातील हास्याचं कारंज. आईच्या मायेचा दुसरा किनारा म्हणजे हा मामा. अगदी हक्काने आम्ही एकमेकांशी भांडणारो, एकमेकांपाशी मन मोकळं करणारो, एकमेकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते हक्काने आम्ही मामाबरोबर शेअर करायचो. कारण मामा आणि मावशी हे आम्हाला कधी मामा मावशी वाटलेच नाही आहेत. हे आम्हाला आमच्या मोठ्या बहीण भावाप्रमाणे वाटले आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट ही मामा मावशींबरोबर शेअर करायचो. आणि म्हणून मामा म्हणजे असं एक हक्काचे ठिकाण की अगदी तुला काय पाहिजे ते मला सांग, रात्रीतनं एक फोन कर, मी तुझ्या पाठीशी आहे. आईला समजवणारा, आम्हाला सपोर्ट करणारा, मुलात मूल होऊन आमच्याशी खेळणारा असा हा आमचा मामा आज 60व्या वर्षामध्ये पदार्पण, 60वा वाढदिवस आज या मामाचा आहे. कधी कधी मामा 60 बुद्धी नाठी सुद्धा होती बरं का, थोडं सावध राहा. आणि म्हणून या मामाबद्दल अजून एक मला असं म्हणावंसं वाटतं, मामा भाच्यासाठी मित्रांपेक्षा कम नसतात. मामा ही लोक भाच्यांसाठी मित्रांसाठी कम नसतात. ज्यांचे मामा चांगले असतात त्यांच्या आयुष्यात कोणताही गम नसतो, त्यांच्या आयुष्यात कोणताही गम नसतो. म्हणजेच मामा चांगलं असणं की त्याचं आयुष्य कडेला नेणं, चांगलं नेणं असं त्याचा अर्थ व्यतीत होतो. आणि आणखी एक म्हणते मी मामासाठी, मामा शिकवतोस, समजवतोस, तर कधी ओरडतोस वडिलांसारखा, प्रेम करतोस, समजून घेतोस, तर कधी लाड करतो आईसारखा. सर्वांनाच मिळो मामा तुझ्यासारखा, सर्वांनाच मिळो मामा तुझ्यासारखा. या मामाची संसार वेल ही बहरत चाललेली आहे. मामी त्याला सपोर्ट, जसं असं म्हणतो की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तसं आमच्या मामाच्या मागे भक्कमपणे आमची मामी उभारलेली आहे.
आणि म्हणूनच त्यांची ही संसार वेल अतिशय बहरत चाललेली आहे. या वेलीवर शलाका, प्राजक्ता, सौमिल, विनय आणि आता तनय सारखे सुंदर वेली अशा या बहरत चाललेल्या आहेत. आणि असा हा मामा आमच्या सुद्धा भाच्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, हक्काने आमच्या पाठीशी राहणारा आणि असा हा आमचा मामा की ज्याच्याबरोबर आम्ही लहानपणापासून सगळे क्षण आम्ही मामा मावशी बरोबर घालवलेलो आहे. अशा ह्या मामाचा आज वाढदिवस साजरा होताना अतिशय मला आनंद होत आहे. आणि पुन्हा एकदा हे सर्व जे ऑर्गनाईज जे केलेलं आहे, अतिशय सस्पेन्स ठेवलेलं होतं मामापासून शलाका, प्राजक्ता, सौमिल, विनायक, मामी आणि जे काही पडद्यामागचे कलाकार आहेत या सर्वांना मी धन्यवाद देते. बराच मी तुमचं मी घेतलेलं आहे. एक्स्ट्रीमली सॉरी. धन्यवाद. अजून एक मामाची भाची ही दुबईमध्ये आहे आणि त्या भाचीनी पण मला पाठवलेलं आहे. अंकिता असं म्हणतेय, मामा म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. मामा म्हणजे लाड करणारा, कधीही काही हवे असेल तेव्हा फक्त एक फोन कर म्हणणारा, भाच्यांसाठी आईबाबांची समजूत काढणारा, नेहमी मस्ती करणारा, प्रत्येक परिस्थितीत समजुतीने आणि शांतपणे प्रतिक्रिया देणारा. तू कायम अगदी लहानपणापासून मला जे हवे ते देत गेलास. सर्व भाच्यांमध्ये मला तुझाच सहवास सर्वात जास्त लाभलेला आहे. लहानपणापासून तू तुझ्या दोन्ही बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा होतास, तसाच तू कायम आमच्या भाच्यांच्याही पाठीमागे उभा आहेस आणि पुढे राहशील यात शंकाच नाही. मामा, लहानपणी मला धनाडाळ खायची सवय तुझी लावलेली आहेस ती अजूनही गेलेली नाहीये. तुझा राग, तुझे प्रेम, तुझा जबरदस्त डान्स सबकुछ पाहिलेले आहे, अगदी जवळून पाहिलेले आहे. पण लहानपणी जसे शलू आणि प्राजूला मार खावा लागला तसा मला मात्र कधीच खायला मिळाला नाही. म्हणजेच तू समजून घे की लाडकी कोण आहे ते. तुम्ही चौघही जिथे व्हॅकेशनसाठी जात असताल किंवा जिथे गेलात तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी नवीन माझ्यासाठी आणत असतात आणि तेव्हा अंकीना बोलव हे बोलणं फिक्स होतं. आणि यात तुला भक्कम साथ मिळाली ती मामीची, जिच्या ओठी कायम अंकी हे नाव असायचं. तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मला सहभागी करून घेतलंस आणि लक्झरी लाईफ मला लहानपणापासून तुझ्यामुळेच अनुभवता आले. त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. आज तुझा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि सगळे जमले आहेत, पण मला यायला मिळत नाहीये. मी दुबईला असल्यामुळे मी येऊ शकत नाहीये. प्लीज मामा, तू रागवू नकोस. आणि आता तुम्ही सर्वजण दुबईला लवकर या आणि मला आता तुमची सेवा करण्याची चान्स दे. मामा, पुन्हा एकदा मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुझीच लाडकी भाची अंकिता. थँक्यू मामा. आणि एक उत्साहाचा झरा आनंद मामाकडे बघताना काही गोष्टी मी माझ्या आयुष्यातल्या आईला नाही सांगितल्या, पण पहिले मामाला सांगितल्या. आणि गो अहेड बच्चे आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूँ. त्यामुळे असा मामाचा वाढदिवस आणि हा तो सुद्धा एकदम सरप्राईज पण आहे. त्यामुळे प्राजू, शलू, मामी, सर्वजण पडद्यामागचे कलाकार मी खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ कमी आहे, सगळ्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि दिवाळीमध्ये आपण जे म्हणतो ना की लहानपणी दिवाळीला एक ड्रेस असायचा, एखाद्या त्यावेळेस चकली किंवा काय करायचं, या मामाची आवर्जून वाट पाहणारा बादशाह केवळ फटाक्यासाठी. त्यामुळे अजून पण दिवाळीमध्ये फटाके जर म्हणले तर मामाची आठवण नेहमीच येते. खूप शुभेच्छा, जास्त वेळ घेत नाही. मामा, तुला खूप उदंड निरोगी आयुष्य लाभो. आमच्या सर्वांकडनं शुभेच्छा, सर्व भाच्य मंडळींकडनं तुला शुभेच्छा. थँक्यू प्राजू, थँक्यू. First of all, I have to ask for some apology. My apologies to all of you. I cannot speak Marathi in any manner. My Marathi only Prajakta, Shalaka, Jyoti, Mahesh ते पेलू शकतात, इतर कोणी पेलू शकत नाही माझं मराठी. म्हणून I will take the liberty of speaking a few words in English. So for that, excuse me. And as far as Mr. Mahesh Rao is concerned, we call him as Mahesh Rao. I know in Maharashtra, Rao is attached to some other type of people. It is Mahesh Pant, it should be actually, but for us it is Mahesh Rao. The first thing that
strikes us when we speak of Mahesh Rao, when we think of Mahesh Rao, is his simplicity. He is utterly simple person. And Jyoti is the only daughter-in-law of our family, Harnalli family. But Mahesh Rao must be thinking, so that Not daughter-in-law, daughter. yeah, he is the only daughter of our family, and so as a result, Mahesh Rao is the only son-in-law of our family. But see, as only son-in-law, what we have done for him, or he must be thinking, he must have thought, what being the only son-in-law, what special treatment I got from this family. But I am sure Mahesh Rao, being so simple person, this thought would never have occurred to him, that his simplicity carries him through and through. And of course, he will continue to be simple. For 60 years he has been simple, and now I came to know from his cousins, his nephews and nieces, that he has been a great family man. About his earlier family, we did not know much because there are no contacts. She is from Barshi, Pune and all that. We are through and through. We have been in Mumbai only. We are not knowing so much. But Mahesh Rao is not only our only son-in-law, but he is also a very dear mama to his bachas and bachis. So that is our Mahesh Rao. Mahesh Rao is simple, Mahesh Rao is very good, and Jyoti said that she has taught him to be devoted person. Subsequently he taught to you. So now he has joined that Sri Ravi Shankar. I think it is a very good move he has made, and now he has taken his wife also to Bangalore, our daughter also to Bangalore. Both of them will be very happy there, and they will achieve great things in life, great things philosophically, great things physically, and great things mentally also in their future life. So with these unprepared words, in a language which is not our language, I tried to express something to all of you people, and I hope I have not made any mistake. My son pointed out that instead of calling her as only daughter, I called her only daughter-in-law. She is our only daughter. We 3 brothers are there. In that, she is the only girl. All others are boys. Most of the boys are here, present here. So anyway, that is that. So with all this, I wish you all the very best in your life. Mahesh Rao, whatever you think of, whatever you aspire for, whatever you achieve, whatever you desire to get, both of you, Jyoti and Mahesh, you continue to get in your life with God's blessings. And I should not forget Prajakta and Shalaka for this arrangement. Vaski also might have been involved, I don't know. Even we didn't know about this surprise and all that. For this wonderful arrangement and wonderful thought of making his birthday, 60th birthday, a very memorable event. With this, all God's blessings to you too, and your sons, your brothers, your relations, and your entire family. Thank you very much. Thanks. प्रयत्न करते की खरं माझी महेशची जी मोठी बहीण मंदा, तिचा माझा संबंध, पण विशेष म्हणजे मंदाचे बहीण भाऊ, तिची मुलं आणि महेशचे सुना जावई, या सुना नाही जावई नातोंड, या सगळ्यांनी मला आपली मानलं. त्यामुळे या कुटुंबाचे मी अक्षरशः ऋणी आहे आणि महेशला लाख लाख शुभेच्छा. महेश कुमार फक्त शुभेच्छाच देतो तुला. थँक्यू किटू काका, मगाशी मेन्शन करायचं राहिलं. थँक्यू सो मच फॉर अन अमेझिंग टॉक. हां
तुला बोलायचं थांब ना थांब. I would request Anand Mama and Geeta Mami to come forward and talk. Good evening everyone. First of all, let me wish Mahesh Rao a very happy 60th birthday. Second inning has started. एक ही शब्द में बोलूँगी, जिंदा दिल आदमी बहुत बढ़िया है. Very simple as Kitu Kaka told. We never thought our son-in-law would be like very simple, and for that I'll appreciate Jyoti also for supporting you. And today's surprise was really a wonderful. I'll appreciate Shalaka, Prajakta and the two son-in-laws of Jyoti have done amazing job. Thank you so much and wishing you all the best. May all your dreams come true. Thank you. महेशा, प्राजक्ताने सगळ्यांनी 2 शब्द सांगितले. हॅपी बर्थडे टू यू. ऑल द बेस्ट. वेलकम टू द सिनियर क्लब्स. किटू काका म्हणाले यू आर द सन इन लॉ. तेव्हा मला रिअलाइज झालं की यार तुम्ही आमच्या घरचे जावई. टिल देन वी ऑलवेज थॉट वी आर पार्ट ऑफ आवर ओन कल्चर. लेट्स एन्जॉय. Thank you. Thank you so much. Manisha Mami to come forward. नाही नाही एवढं बोलणार नाहीये. डोंट वरी. साईन करू. आणि इथेच बरा तिथेच बरा बस. मामा बोलणार आहे आधी. गीता वहिनी या ना. नाही तुम्ही या, एक मिनिट या. नाही नाही तुम्ही बोलणार. काही नाही आता तुम्ही बघायचं होते तर याची बरोबर आहे. हां अरे असं आहे का. मामाला बोलू दे ना. नाही चॉकलेटचा. हा I will play one game, but before that You have to speak 2 words regarding Mahesh Rao. of course. काय त्यांचं लक्ष तिकडे ना. मी बोललं बरोबर नाही ना. नाही तर काहीतरी फक्त अर्धवट ऐकते आणि मग ते चम्मारी पुन्हा पाहिजे. ऐका मी का झालं असं. प्राजू म्हणाले मला 2 मिनिटं बोलायचं आहे. कळत नाही मला. म्हणजे 35 वर्षाची ओळख आणि 2 मिनिटं बोलायचं म्हणजे तसं कठीणच आहे. प्रयत्न करतो. नंतर विसरेल म्हणून आधीच महेशराव तुम्हाला षष्ठाब्दी पूर्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. म्हणजे हे विश करायचं विषय ना. बाकी सगळं बोलून मग पंचायत होईल. असो त्याचे काही पैलू मी लिहून ठेवले. ते सुद्धा पुन्हा विसरीन म्हणून. कारण फ्लुएंट भाषण करणं जसं काका बोलले ते माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडचा प्रकार असू दे. पहिला पैलू एकदम धाडसी व्यक्तिमत्व. आधी जे लिहून ठेवलं असतो, नंतर एक लिहिलं नाही ते. धाडसी करण्यासाठी राहत्या गावापासून फार दूर जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्याच्यानंतर एका फार मोठ्या अनोळखी शहरात त्यांनी नोकरी केली. त्याच्यानंतर लग्नानंतर राहण्यासाठी म्हणून शहरापासून दूर गेले आणि पुन्हा शहरात येऊन नोकरी केली. सतत नोकरी बदलत गेले. कुटुंबाच्या उत्कर्षासाठी कुटुंबापासून दूर राहूनही त्यांनी नोकरी केली. ऐन उमेदीच्या दिवसात साचेबंद नोकरी सोडून ते अध्यात्माकडे वळले आणि अध्यात्माच्या आवडीसाठी हजारो किलोमीटर दूर राहून दुसरं घरही केलं. आणि म्हणूनच मी म्हणतो हे अतिशय धाडसी व्यक्तिमत्व आहे. दुसरा पैलू महेशराव म्हणजे एक कृतज्ञ व्यक्तिमत्व आहे. अगदी किशोर वयापासून त्यांच्या भल्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल ते नेहमीच आवर्जून कृतज्ञतेने बोलतात. आता मी नावं घेत नाही, पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांबद्दल जेव्हा ते बोलतात ते अगदी भावविवश होऊन आणि कृतज्ञतापूर्वक बोलतात. पुढचा पैलू आहे महेशराव म्हणजे एक आदरस्तंभ आहे. जरी फार संपर्कात नसला, धकाधकी जीवनात त्यांना एकमेकांना भेटायला वेळ जरी मिळत नसला तरी कुटुंबातल्या सगळ्यांची ते खबर ठेवून असतात.
अडीअडचणीला मागे बघितलं तर महेशराव खंबीरपणे उभे असतात आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे ते नेहमीच पालन करतात. नंतरचा पैलू आहे, महेशराव म्हणजे एक आय विल से हसमुखराय आहेत. हसमुखराय स्वतः किती अडचणीत असले तरी प्रत्येक आगंतुकाचे स्वागत मात्र ते हसतमुखाने करतात. त्यांच्या त्या हसऱ्या आवेशाने समोरचा क्षणभरात स्वतःची वेदना विसरणार याची गॅरंटी आहे. पुढचा पैलू आहे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती जर बघायची असेल ना तर अक्षरांकडे बघा. हा माणूस एका भाषेतून मुंबईत आला आणि इथे येऊन स्वतःचं मोठं विश्व निर्माण केलं. आता परत तो पहिल्या मुद्द्याकडे जो मी लिहिला नाही, मी म्हटलं धाडसी व्यक्तिमत्व. गावाकडे शिक्षण घ्यायचं, शहरात नोकरीला जायचं, 2 वर्षाच्या ओळखीमध्ये शहरातल्या मुलीला पाठवायचं, तिच्याशी लग्न करायचं आणि आयुष्य घडवायचं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं धाडस असणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. कसं जमतं माहीत नाही. शिकवणी घ्यायला पाहिजे तुमच्याकडनं पुढच्या जनतेने, आणि ते पण माझ्यात नाही. मला माहिती आहे ना चांगली काय आहे ते. म्हणजे बिजली से खेळणे की तयारी आपकी बोलेगा तो अभी मैं क्या बोलूंगा. चलो असं बोलण्यासारखं बहुत काही आहे, खूप काही आहे, पण थांबतो आता. पुन्हा एकदा षष्ठाब्दीपूर्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला असंच यश आणि उत्तम आयुरारोग्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही विनंती. धन्यवाद. बर्थडे. आणि महेश रावांबद्दल आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की ते किती भावनाशील आहेत, ॲट द सेम टाइम स्पिरिच्युअल आहेत आणि खूप मिश्किल पण आहेत आणि आपण वेळोवेळी त्याचा अनुभव घेतलाय. तर आता महेश रावांबद्दल बऱ्याच जणांनी ते बोलले. आम्ही एक छोटंसं क्विज घेते, अगदी सिम्पल क्विज आहे. महेश रावांचा आवडता रंग कोणता? मंदाताई तुम्ही सांगा. सांगा कोणता पण सांगा. गुलाबी. बरोबर आहे. अच्छा, महेश रावांची आवडती हिरोईन शरका तू बघितलंय. बरं, दुसरा कोणी? महेश रावांची आवडती हिरोईन मानसी. हेमंतराव तुम्ही और किसको पूछी? ज्योती ताई तुम्ही? नाही माहिती. भांडणाचा विषय. बाजूला असताना आणि कोणाचं नाही, ज्योती त्यांना विचारते म्हणून आता मी त्यांनाच विचारा. हेमामालिनी असं त्या म्हणाल्या ज्योती ताई. ओके, महेश रावांचा आवडता हिरो? करेक्ट आन्सर. महेश रावांचा आवडता हिरो? हिरो लिहिलाच नाहीये त्यांनी. अमिताभ. अमिताभ बच्चन. मेघाताई म्हणाले अमिताभ बच्चन. बरोबर आहे? त्यांनी लिहिलंच नाही. अच्छा, त्यांनी लिहिलं नाही. त्यांना हिरो नाही आवडत कोणी. महेश रावांचं आवडतं ठिकाण आणि ऑप्शन पण आहे मुंबई किंवा बेंगलोर, या दोघांपैकी. बेंगलोर. ओके. महेश रावांचा आवडता खाद्यपदार्थ? सौमीला आहे का इकडे? नाही? हा, ये लवकर. महेश रावांचा आवडता खाद्यपदार्थ? रसमलाई. रसमलाई. बरोबर आहे. अच्छा. ओके. विनय? विनय काय? त्यांनी आता सांगितलं बटाटा वडा. येस. ज्योती ताई आणि महेश रावांच्या लग्नाला किती वर्ष झाली? त्यांनी सांगितलं आता. येस, करेक्ट. 33 इयर्स. महेश रावांचे आवडते गुण कोणते? ज्योती ताई काय आवडते? आवडते गुण त्यांचे
महेशरावांचे हो गुण गुण क्वालिटी एक पण नाही. नाही पण सांगायचं तर भरपूर आहे पण आहे धाडसी मात्र आहेत ते आणि दुसरे ते कष्टाळू खूप आहेत भावनाप्रधान आहेत आणि आपल्या कुटुंबाबद्दल त्यांना खूप म्हणजे खूपच ते भावनिक आहेत. करेक्ट. आणि महेश तुम्ही सांगा ज्योतिताईंचे आवडते 3 गुण. सगळ्यांना घेऊन चालणे जे मला पण कधी कधी शक्य होत नाही. नंतर तुम्हाला कोणतं करायचंय? कुकिंग चांगलं करते येस. आणि तिसरं म्हणजे प्रेमळ आहे. येस करेक्ट. आणि रुचिता महेशराव म्हणजे एखादी आवडता असा किस्सा सांगा ग. मिश्किल किस्सा तुमच्या सोबत घडलेला. बर ठीक आहे पुष्कर. मी माझ्या बोलण्यात पण सांगितलं की सायकल अजिबात येत नसायची आणि मला डबल सेट घेऊन चढावरती जाणार, मला पाडणार आणि घरी येऊन आई रागवेल का ह्याच्यामध्ये परत पुढे काही बोलायचं नाही बरं का. आणि दुसऱ्या जे लहान मुलं आहेत त्यांना असं उचलून हरिण दाखवायचं. हरिण तर कधी दिसलं नाही, त्याचे कान मान सगळे घालवणार, असा हा धाडसी मामा. अशा बरेच गुण आहेत. तो लहानपणी आमच्या वडिलांना खूप घाबरायचा. वडील आले तो नेहमी काहीतरी माझ्या खोड्या करायचा आणि मी म्हंटल बाबांना सांगते, काकांना, आम्ही वडिलांना काका म्हणायचं, काकांना सांगते की माझ्या गयावया करायचा, नको सांगू नको सांगू नको. दुसरी गोष्ट म्हणजे आई लहानपणी गेल्यामुळे तो लातूरला होता शिकायला, तर आई लहानपणीच गेल्यामुळे आम्ही दिवाळीच्या वेळी तो आणि मी दोघं मिळून फराळ करायचं. तर तो यायची, मी अगदी वाट बघत असायची. मी फोडणी टाकायची, चिवडा करायची, ते चिवड्याचं सगळं मिक्सर नव्हते तेव्हा, खलबत्त्यामध्ये कुटायचा, शंकरपाळी तो तळायचा, आम्ही करायची, असं आम्ही दोघं मिळून फराळ करायचं. तर तो यायची, मी अगदी आतुरतेने वाट बघत असायची की हा आला की आपण चालू करूया. आता रिसेंटली कुठे कुठे फिरलात तुम्ही राजू आणि शलाका? तिला एक किस्सा सांगायचा. ओके येस. एक आवर्जून किस्सा मी सांगतेय. मामा अतिशय म्हणजे मगाशी माझ्या बोलण्यामध्ये राहून गेलं की अतिशय उत्कृष्ट कुक आहे मामा. खवय्या तर आहेच आहे, पण त्याला स्वयंपाक खूप करायला आवडतो. आणि आम्हाला एक दिवस दार्शीन आला होता आणि म्हणाला की चला मी बटाट्याची भाजी करतो. आणि आम्हालाही असं वाटलं की अरे वा मामा बटाट्याची भाजी करतोय, आम्हाला आनंद झाला. मामा मस्तपैकी खुर्चीवर बसला, चल रुजू बटाटे उकाड, चल पुष्कर बटाट्याच्या साली काढ, चल मंदाताई फोडणी टाक, चल त्याच्यात कांदा टाक. असं करत करत ती बटाट्याची भाजी आमची झाली पूर्ण. आणि आम्ही आमच्या अख्ख्या कॉलनीमध्ये आमच्या मामानी भाजी केली, आमच्या मामानी भाजी केली म्हणून आम्ही सगळ्यांना वाटी वाटी भरून भाजी दिली. असा हा आमचा मामा. आणि आता तुम्ही कुठे कुठे फिरलात? बाबा नाही तुम्ही बाबांबरोबर कुठे कुठे फिरलात? बाबांबरोबर आम्ही बरेच आय थिंक वर्ष झाली आम्ही नाही गेलोय कुठे, पण लेटेस्ट आम्ही बँगलोरलाच गेलोय, ते तिकडे असल्यामुळे. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला लास्ट गेलेलो बाबांसोबत. दॅट इज द रिसेंट वन. येस ब्लॉग बघितला, प्रूफ आहे. तू सांग चालू. बरं एखादा किस्सा सांग तू. लहानपणीचा आठवायला ओके मनीषा, विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वन्स अगेन. So Jiju, wish you a very very happy 68th birthday. हाँ याची सवय नाही असंच आवाज आहे. So anyway, so बाकी सगळ्यांनी बोललंच आहे, फक्त ओनली थिंग इज दॅट आय वॉन्ट टू से इज ठीक आहे, यू हॅव बीन पार्ट ऑफ द फॅमिली ऑल अलॉंग. म्हणजे आनंदानी आणि वासुकीने म्हटल्यासारखं कधी म्हणजे जिजू आहात, बाहेर न आलात असं कधी कधी आहे ना. दॅट यू हॅव मेंटेन्ड ऑल थ्रू दिस इयर्स. दॅट इज वॉट मेक्स यू डिफरंट अँड ऑल द बेस्ट. आणि आम्हाला पण कधी असं वाटलं नाही की आम्ही जिजूशी बरोबर बोलतो. आमच्या बरोबर पण तुम्ही फ्रेंड सारखे हे वावरला, म्हणून आम्हाला पण मिक्स व्हायला बरं झालं.
Happy birthday. ये मामा की तरह जीजू है हमारा वो. मैं पकाने वाला है बहुत सबको. यस, अभी अंजू सिर्फ स्माइल करेगी और भूल जाओगी खड़िए मेरे बाजू में. सो ॲज पप्पा सेड, मी आळशी आज आलोय. दॅट इज ओनली बिकॉज आय लव्ह यू, आय रिस्पेक्ट यू. नाहीतर 3 तास येऊन तुमच्या बर्थडे मध्ये आय वुड हॅव मिस्ड इट फॉर एनिथिंग. कोणी अजून असलं असतं. दॅट शोज हाऊ मच वी लव्ह यू जीजू. अँड ॲज पप्पा सेड, she is our only sister. You have come into our family and it is a reality. तुम्हाला कधी आम्ही जीजू म्हणून असं नाही, आनंदाचा जसं आहे महेश जीजू तसेच आहेत. अँड यू हॅव ऑलवेज बीन सो लवली, सो काइंड. आणि मला लक्षात आहे ड्युरिंग आवर डाऊन टाईम, हे कोणी बोललं नसेल, आय हॅव टू एडमिट, मला मध्ये जेव्हा आय वॉज गोईंग थ्रू अ रफ फेज. In fact, me and Anju both were disturbed at that time. We are going through an emotionally tough phase. त्यावेळेला पहिल्यांदा जीजूनी आम्हाला सांगितलेलं, एकदा श्रीचं तू बेसिक फाउंडेशन कोर्स करून बघ. जीजू तुम्हाला सांगतो, आय वुड हॅव टोल्ड दिस टू यू और नो माहित नाही. दॅट वॉज द लाईफ टर्निंग इव्हेंट फॉर मी अँड अंजू. दोज 7 days. वी हॅव नॉट प्रॅक्टिस्ड इट आफ्टर दॅट. पण मी सांगतो ते 7 दिवसाचे जे आशीर्वाद होते गुरुजींचे तर आहेत, पण दॅट इज ऑल थँक्स टू यू. तुम्ही त्यावेळेला आम्हाला समजलं व्हॉट वी आर गोईंग थ्रू अँड यू जस्ट टोल्ड अस, बघ एवढं सगळे करतोय तर हे पण करून बघ काय जातं. अँड थँकफुली ॲट दॅट टाइम पप्पा ऑल्सो सपोर्ट. नाही तर पप्पा माझे एकदम स्ट्रिक्ट, राघवेंद्र स्वामी आहे, मठ आहे, अँड डेफिनेटली आय एम अ बिलिव्हर इन दॅट. पण म्हटलं असू दे, हे बहुतेक त्यांचीच एक ही असेल, कृपा असेल की थ्रू जीजू इज ट्राईंग टू कन्वे मी समथिंग. सर यू डिड दॅट अँड मी अँड अंजू विल ऑलवेज रिमेन थँकफुल टू यू फॉर दॅट. आणि अनेक असे प्रसंग आले जिकडे तुम्ही गायडन्स दिलाय आम्हाला. पण दिस इज समथिंग विच आय रिअली वॉन्टेड टू एक्नॉलेज टुडे. वी आर ब्लेस्ड टू हॅव यू अँड थ्रू यू 2 वंडरफुल किड्स, शलू, प्राजू. बोथ आणि माझे तर मैत्रिणी आहेत हे, इवन दो आय एम देअर मामा, पण आय ॲक्च्युअली कन्सिडर देम ॲज माय गुड फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स. अँड ऑफकोर्स दे हॅव गॉट वंडरफुल पार्टनर्स नाव इन सौमिल अँड विनायक. तर गॉड हॅज ब्लेस्ड यू अँड यू हॅव ऑल्सो ब्लेस्ड अस इन टर्न. सो जीजू, हॅपी बर्थडे वन्स अगेन, हॅपी 60th. असेच मोर अँड मोर सेलिब्रेशन्स करे राहू. सिनियर सिटीजन्सना बाहेर सोडून आणून पडते. पण तुम्ही आता सिनियर झालात. अरे रे, अरे रे, 60 झाले आता. म्हणजे दादू ह्याला पण सोडून जाऊया आम्ही. 2-3 दिवस केट हो गया, हम लोग निकलते. आम्ही फोटो पाठवू तुम्हाला. either ways, thank you so much जीजू and God bless you with all the love, happiness. जे तुमची इच्छा आहे ते सगळे पूर्ण होऊ दे अँड कंटिन्यू टू कीप ऑन ब्लेसिंग अस विथ ऑल युअर लव अँड ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच. वेरी हैप्पी 60th बर्थडे. मेरा इतना, अरे जब भी मैं आपके रील्स देखती हूँ मुझे ऐसा लगता है कि अरे हम लोग हमारे मम्मी पापा को इतना सिखा के भी नहीं वो कर रहे हैं, इतना इंटरेस्ट नहीं लेते जितना आप इंटरेस्ट से वो रील्स आप पोस्ट करते हो. मज़ा आता है देखने में, अलग ही होता है. और फिर वही जैसे नागराज ने बोला कि आर्ट ऑफ लिविंग की वजह से जो हमारे लाइफ में जो अलग ही ये वो 3 सेशन जो हमको एकदम चेंज हमारे लाइफ में वो वी कैन नॉट जस्ट एक्सप्लेन. अरे बहुत ही आपका है नई क्या बोलते हैं, नई या क्या ठीक है. तो यू हैव इम्प्रेस्ड इन आवर लाइफ लाइक दैट. यानी अनजाने में भी पता नहीं चलता ना कि हम क्या करते हैं. So that's how you have made our life. So I would love to wish you a very, very happy and healthy 60th and more years to come. Thank you. Since it's a gathering of close family and friends, there's a
I could only manage to get a few of your friends here. So firstly, I would like to request Cynthia Di to come forward. She's more like a family, but I would like to request her. To say a few words about a very special person, that is Jujudi. I call him Jujudi. He is loving, caring, always ready to help, and always full of joy. His positive nature and kind heart touch everyone around him. To express my feelings, I would like to present a small poem for him. With a loving heart and a caring soul, you make broken spirits feel whole. Always sharing, kind and true, spreading joy in all you do. Bold in spirit, strong and bright, guiding others with your light, helpful hands and a laughter so free, a jovial soul, what a gift you be. My husband Mervyn and I are truly grateful to you for your constant love, guidance and support towards us. Your encouragement means a lot to us and inspires us every day. Happy birthday, dear Jiju. May God bless you with good health, happiness and success always. We are truly lucky to have you in our lives. Stay blessed and keep smiling always. I would like to introduce Mulani Kaka and Kaki Shirin Kaki. Please come forward. These were our neighbors for few years. जिथे आम्ही आता राहतो, म्हणजे आई बाबा जिथे राहतात. And they have become a part of our family since then. But yeah, please, I would like to request have like 2 words for him. मला वाटतं मी एकटाच असेल इथे जो डायरेक्टली जुन्नरकर साहेबांच्या फॅमिलीशी म्हणजे नातेवाईकाचे मध्ये येत नाही. सिंथिया एक आहे आउटलायर. 2001 ते 3 आम्ही जुन्नरकर साहेबांचे शेजारी होतो. आणि मराठीत असं म्हणतात की आपण शेजारी निवडू शकत नाही, पण मी इतका नशीबवान आहे की मला इतके चांगले शेजारी मिळाले. त्यावेळी मी पोलीस खात्यात होतो. दहिसर पोलीस स्टेशनात माझी पोस्टिंग होती. आणि समीर जस मला मुलगा जन्मला होता त्यावेळी मुलगी लहान होती. जुन्नरकर साहेब, मानसी वहिनी, सिंथिया आंटी आहे तिथे बसलेल्या. इतकं चांगलं शेजार मला मिळालं तिथले. आणि आज बघा 25 वर्षानंतर सुद्धा प्राजक्ता आणि शनूने मला बोलवलं इथे. आणि मला इतका आनंद होतोय की मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहे. सहकुटुंब शिरीन आहे, माझा मुलगा पण आहे. तर त्यावेळी मी ऑफिसहून घरी आल्यानंतर आमचा कधी म्हणजे गप्पा गोष्टी व्हायच्या, संपर्क यायचा. आम्ही ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड टू नो पोलीस डिपार्टमेंट कसं चालतंय, आम्ही काय करतो काय नाही. अँड आय वॉज मोर इंटरेस्टेड टू नो व्हॉट इज हिज बिझनेस. इंजिनियर असल्यामुळे त्यांच्या गोष्टी ऐकायला मला फार मजा वाटायची. आणि ते मला तर एकदम काहीतरी वेगळा अनुभव असायचा. पोलीस खात्याच्या बाहेरची व्यक्ती आमच्या गावामध्ये इंटरेस्ट घेते. आणि इतकं आणि नेहमी जो सगळ्यांनी सांगितलं की जुन्नरकर साहेबांचा शांत स्वभाव, संयमी स्वभाव, नेहमी स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर तर रेमंडची जाहिरात जी असते ना, मला वाटतं अजून चालते. कम्प्लीट मॅन. आय कॅन शुअरली से दॅट ही इज द कम्प्लीट मॅन. बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडून. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये ती जॉईन झाल्यानंतर तरी आम्ही संपर्कात असायचो. आणि ती स्पिरिच्युअलिटी आणि त्यांच्यामध्ये पहिल्यापासून ते शांत संयमी होते. आणखीन ते शांत संयमी आणि ग्रह परिवार फॅमिली सांभाळणारे आणि आपल्या मित्र परिवारांना सांभाळणारे. थँक्यू सो मच जुन्नरकर साहेब. आणि मी स्वतःला खरंच नशिबान समजतो की 25 वर्षानंतर सुद्धा तसं पोलीस खात्यांना म्हणजे पोलीस हा शेजारी कुणाला आवडत नाही. मला माहित नाही मी नशिबान आहे, पण ते नशिबान आहे की नाही पोलीस अधिकारी शेजारी असल्यामुळे. थँक्यू सो मच. या 60व्या वाढदिवशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि निरोगी आयुष्य लाभो. थँक्यू सो मच and wish you all the best. Thanks Shalaka for giving us a pleasant surprise. Thank you so much. Thank you, Kaka. Yes.
Next is Rachita. I would like to introduce her. Most of you all already know her, but she's a physiotherapist and an osteopath connected via Art of Living with us, and she's like a third daughter to my parents. She's always been there with us, with them, in fact, when we were not around. So, yeah, fourth daughter. So, I would like to please request her to talk something without crying. म्हणजे आय होप मी रडत नाही आता इथे जास्ती. काका आणि माझी अशी काय फारशी ओळख नव्हती, आत्ताच 3-4 इयर्स झाली. आणि काका इज सो स्ट्रॉंग अँड ते इतकी मला हेल्प केलं आहे की कधी कुठच्याही गोष्टी मी काकांना सांगितलं तर ही ॲज अ सोल्युशन, म्हणजे काही बोललं म्हणजे इज लाईक अ फ्रेंड टू मी. आय कॅन टॉक टू हिम लाईक इन अ डबल मिनिंग वे किंवा जोक्स किंवा काही. सो आय लव्ह हिम अ लॉट. मी एक शायरी काकांसाठी केली आहे. गुलाब जैसे हो गुलाब लगते हो, हल्का सा मुस्कुरा दो तो लाजवाब लगते हो. आय लव्ह यू काका. Well done. Okay. मला युजली शाळेत स्पीचेस देण्याची सवय आहे. इथे असं कार्यक्रमात पहिल्यांदा देते ऑन द स्पॉट. माझ्या तोंडातून काही चुकीचं निघालं असेल तर मला आधीच माफ करा, आधीच सांगून ठेवते. मला शाळेमध्ये पण स्पीचेस देताना स्टेज फ्राईट खूप होते, पण इथे सगळी फॅमिलीच आहेत आणि एस्पेशली तुमचा वाढदिवस आहे, सो मला बोलावंच लागेल. मी ॲक्च्युली मला एक खूप जास्त फिअर आहे स्टेज फ्राईटपेक्षा. पब्लिकली मला रडायला खूप भीती वाटते. आता मी रडेन की नाही माहिती नाही मला, पण अशी खूप कमी लोक आहेत ज्यांच्यासमोर मला असं कम्फर्टेबल वाटतं की मी रडले तरी हे लोक मला सांभाळून घेऊ शकतात आणि फरक नाही पडणार तसं. आणि त्यातली एक व्यक्ती म्हणजे काका आहेत. मला अजूनही आठवत आहे ताई आलेली आणि तेव्हा मी काकांना भेटायला गेलेलो, आत्या काकांना भेटायला गेलेलो आणि तेव्हा पण त्यांना बोलायचं होतं ॲक्च्युली माझ्याशी खूप इम्पॉर्टंट काही बोलायचं होतं आणि ते बोलत होते तेव्हा पण मला असं रडायला आलेलं. आणि तेव्हा ते म्हणालेले मला की ठीक आहे आता तुझा मूड चांगला वाटतोय, जास्त असं वाटतंय की मनातलं काहीतरी जे तुला बोलायचं होतं ते तू बोलली आहेस आणि आता तुला बरं वाटतंय खूप. सो मला खूप बरं वाटतं की अशी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात. आणि व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू अँड मे ऑल युअर विशेस कम ट्रू. Thank you so much. I would like to, from our family, I would like to call in Anutai to come forward and speak for Baba. हॅलो काका, हॅपी बर्थडे. मी काय प्रिपेअर नाही केलंय तुमच्यासाठी, जस्ट रॅन्डम थिंग्स आय विल से. सो फर्स्ट इज की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात आणि मला ती गोष्ट खूप आवडते तुमच्याबद्दल. वेन आय वॉज गोइंग थ्रू अ व्हेरी डिफिकल्ट फेज इन माय लाईफ, तेव्हा तुम्ही खूप हेल्प केली मला. यू सपोर्टेड लाईक अ फादर टू मी. इन ईच अँड एव्हरी फेज, लाईक मी जेव्हा जॉब शोधत होती, मला सिडकोचा फ्लॅट लागला तर त्यावेळेस पण तुम्ही माझ्याबरोबर आलात. यू मोर दॅन अ रिलेटिव्ह ऑल्सो, म्हणजे माझे इमिडिएट फॅमिली मेंबर्स होतेच माझ्याबरोबर. वेन आय वॉज गोइंग थ्रू अ डिफिकल्ट फेज, मम्मी आत्या हे लोक तर सगळे होते, पण तुम्ही आणि काकी पण तेवढेच स्ट्रॉंगली माझ्या पाठी उभे राहतात. दॅट वॉज मी आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट आणि मी ते कधीच विसरणार नाही आहे. सो दॅट इज आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. अँड इनफॅक्ट तुम्ही तेव्हा मला आर्ट ऑफ लिव्हिंग सजेस्ट केलं. ऑफकोर्स मी ती प्रॅक्टिस नंतर नाही केली, बट दॅट 4 days गेव मी दॅट कॉन्फिडंट टू मूव अहेड इन लाईफ. इनफॅक्ट you suggested multiple things to me which because of that I came out of what I was into आणि मला खूप हेल्प झालं त्याच्यामुळे. अँड आय एम अ डिफरंट पर्सन ऑल टुगेदर विथ ऑल द कॉन्फिडन्स इन एव्हरीथिंग नाव इन माय लाईफ. आणि त्याचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं पण आहे, माय फॅमिली मेंबर्स. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि या यू आर अ व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, व्हेरी हॅपी गो लकी पर्सन. तुमच्याबरोबर जेव्हा पण असते इट इज व्हेरी गुड थिंग. इवन माझ्या सारांशला पण तुम्ही खूप सपोर्ट केलं आहे. यू वेंट ऑन सजेस्टिंग मल्टिपल थिंग्स तुम्ही आणि काकी, विच हेल्प मी अ लॉट. त्याचं पण थेरपी वगैरे सगळं व्यवस्थित व्हायला. अँड ऑफकोर्स आय हॅव गॉट अ व्हेरी ब्युटिफुल सिस्टर इन लॉ प्राजक्ता. तुमच्या
कृपेनेच मला ती मिळाली आहे. सो येस, वी आर मोर दॅन ॲक्च्युली सिस्टर इन लॉ. शी इज मोर अ सिस्टर लाईक फिगर टू मी. अँड जरी माझा भाऊ माझ्या पाठी कटकट करत असेल पण ती माझ्या पाठी उभी राहते. सो येस, आय न्यू की मी इमोशनल होणार आहे म्हणून मी नव्हती बोलत, बट येस ऑफकोर्स आता नाही तर कधी बोलणार मी हे सगळं तुमच्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. तुम्हाला आणि काकीला जे पण तुम्ही माझ्यासाठी केलं आहे त्यासाठी थँक्यू सो मच. पुढे येते तू बोल. मराठी दुसरं काहीतरी बोल बोलतो. प्रिय बाबा, डिस्क्लेमर आहे, दिस इज नॉट चॅट जीपीटी. खास तुमच्यासाठी. बाबा म्हणजे सुखाचं सागर. बाबा म्हणजे खंबीर आणि स्थिर असा उभा असलेला तो कल्पवृक्ष. बाबा म्हणजे नैसर्गिक आपत्तीतही उभा असलेला तो पर्वत. बाबा म्हणजेच देवाचा तो आशीर्वाद जो कायम आपल्या पाठीशी उभा असतो. बाबा म्हणजे एक नातं नसून ती एक भावना आहे. बाबा म्हणजे खरं तर आमच्यासाठी एक विश्व आहे आणि त्या विश्वाबद्दल जेवढं बोलू खूप कमी आहे. आणि आज तुमच्या या 60व्या वाढदिवशी निमित्त मला हे व्यक्त करायला मिळालं. हॅपी बर्थडे बाबा. बाबा म्हणजे सेम टू सेम. अरे वा, सौमिलच्या आई आलेल्या आहेत फायनली. आमची मुलगी माझ्या घरात सून म्हणून आली ते माझं मोठं भाग्य. हॅपी बर्थडे. माझे तू ये. हॅलो, हॅपी बर्थडे काय? आजू बोल. आजू हॅपी बर्थडे. आजू 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे काय प्रश्नच नाहीये, काय विषयच नाही ना काय हो. सगळ्या बाबतीत तुम्ही परिपूर्ण आहात. आपण जरी आपलं नातं याचं राहायचं असलं तरी असं वाटतच नाही की तुम्ही माझ्या सुनेचे वडील आहात. आपण अगदी मित्रत्वाच्या नात्याने राहतो, बोलतो, मस्करी सुद्धा करू शकतो एकमेकांची, बरोबर ना. आणि काय बोलू बोल. मी आता असं म्हणेन की माझ्या खास मित्रासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन तुम्ही या 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे जमला, त्या सर्वांना मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि दुसरं म्हणजे आत्ताच आम्ही पिकनिकला गेलेलो, त्यावेळेला त्यांच्या स्वभावातला हरहुन्नरी कलाकार म्हणतात ना, तो गुण मला त्यांच्यातनं दिसून आला. कारण कुठे डान्स करताना किंवा खेळताना वगैरे डीजे डान्स होता, तिकडे पण आम्ही डान्स करत होतो त्यांच्याबरोबर. सगळ्यांमध्ये मिसळला तू बोल. 60व्या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि तुझ्या असाच हसरा स्वभाव सदैव राहू दे, हे आज शुभेच्छा मी तुम्हाला.
फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळ्यांना. तुम्ही सगळे आज वेळ काढून इथे आलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. नाव हॅपी बर्थडे, हॅपी 60th बर्थडे बाबा. थँक्यू फॉर बिईंग व्हॉट यू आर अँड थँक्यू फॉर गिविंग मी सच अ लवली वाईफ. कारण तिच्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट तुमच्यावरच गेल्या आहेत. म्हणजे गोष्टी क्विक करण्यापासून ते गोष्टी हरवण्यापर्यंत ती तुमच्यावरच गेली आहे. आय फील इमेन्सली प्राऊड ऑफ युअर जर्नी, जी मला इन्स्पायर करते टू बिकम अ बेटर पर्सन अँड अचीव हायर गोल्स. I mean, it's not easy for you that you have your journey was and then achieving what you have achieved in last 60 years. Plus, I love the fact how you adopt and learn new technologies. एवढ्या क्युरिओसिटीने जे तुम्ही शिकतात, जसं तुम्ही आजकाल AI तुमचं ट्रेंड चालू आहे ते सगळं, म्हणजे तुमच्या वयाच्या लोकांसाठी ते नॉर्मल नाही आहे. म्हणजे आम्ही एवढं आईबाबांना सांगतो हे शिका ते शिका, नाही शिकत. So keep inspiring us and once again a very happy birthday. Thank you. आय नो थोडंसं लेट झालंय, जेवण आपण सुरू करूया 5 मिनिटात. त्याच्या आधी आय हॅव अ लॉंग लिस्ट बाबांसाठी बोलायसाठी. ॲक्च्युली बाबा हा इव्हेंट तुमच्यासाठी सरप्राईज ठेवण्याचा हाच एक हेतू होता की तुम्हाला कळावं हाऊ मच लव्ड यू आर अमंगस्ट ऑल ऑफ अस. आणि सो यू माईट नॉट बी ऑल्सो अवेअर की तुम्ही माझा फेवरेट टॉपिक आहात. रिअली म्हणजे मला कोणाशी तुमच्याबद्दल काहीही बोलायचा चान्स मिळाला की मी त्याचा पुरेपूर फायदा उचलते. बाकी काही नाही तर हेच सांगायला की मला तुमच्या या 60 वर्षाच्या आयुष्याचा प्रवासाचा किती जास्ती अभिमान वाटतो ते. त्यामुळे आजही मी या संधीचा फायदा घेऊन तुमच्या समोर माझ्या थोड्याशा भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. There are 2 biggest lessons that I have learned from you, which has changed my perspective towards life, making me a better person every day. First is, do not expect anything from anyone. And second is, बात करने से बात बनती है. I have been following this throughout my life आणि हे मी माझ्या नवऱ्याला पण पास ऑन केलं आहे. He would agree and we actually try to follow it in every situation and it helps us like wonders. It's a miraculous learning. मी यांना लिटरली माझ्या आयुष्याचा मंत्रच बनवून टाकला आहे. आय एम शुअर तुम्हाला लक्षात पण नसेल की तुम्ही हे मला कधी शिकवलं, पण दिस हॅज स्टेड विथ मी फॉर एव्हर अँड आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू यू फॉर दॅट. मी लहान असताना तुम्ही मला तुमच्यासोबत जागोजागी लग्नांना किंवा कार्यक्रमाला घेऊन जायचात. त्यातला पुणे सोलापूर असेल तर तुम्ही न चुकता तुमच्या 1-2 मित्रांना तरी किंवा नातेवाईकांना भेट देऊनच यायचात. ह्याने मला तुम्ही नाती जपायला शिकवलीत, आपल्या लोकांना सांभाळून ठेवायला शिकवलं, त्यांच्या टचमध्ये राहायला शिकवलं. भलेही कितीही वर्ष आपण बोललो नाही आहोत एखादी, तरी त्याच्या दरवाजावर जाऊन त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद असतो आपल्याला पाहून, ते बघून मला खरोखर आनंदाचा ॲक्च्युली सार कळला. एक गावातला मुलगा विदाऊट एनी फायनान्शियल सपोर्ट डोळ्यात भरपूर स्वप्न घेऊन मुंबईला येतो. त्याच्या 2 मुलींना जगातले भारी असे संस्कार देऊन त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा पिलर बनतो. त्यांना सतत चांगलं मार्गदर्शन करतो. बायको सोबतच दुनिया फिरण्याचं स्वप्न हळूहळू पूर्ण करतो आणि हसत हसत पुढे चालत राहतो. अर्थातच त्याच्या बायकोच्या आणि मोठ्या बहिणीच्या सहाय्याने आयुष्याची 60 वर्ष एवढ्या सुंदररित्या पार पाडतोय आज तो. त्यांच्या सहाय्याने आयुष्याच्या सगळ्या चॅलेंजेसना सामोरे जाताना भरपूर मेहनत करून एवढा सक्सेसफुल होतो. ह्याने तुम्ही मला मेहनत करायलाच नाही तर मेहनत केली तर यश हे नक्कीच प्राप्त होईल हे शिकवलं. माझे बाबा, who is full of life and always making sure that everyone in the room is laughing their hearts out with his weirdly funny jokes and faces, is a kind of a man I wish every daughter to have. Thank you so much, Baba, for being my biggest inspiration and for setting up such a high standards of a man which made me choose the man I have been married for 6 years now. Thank you for all the open conversations about my relationships, careers, finances and about your life experiences, good and bad included.
Thank you for showing me the importance of sitting down and having conversations, how much of a difficult that conversation be. Thank you for having faith in me and supporting all my weird adventures. Thank you for shaping us in a way that we can be our best in every aspect of our lives. You are my pride and I am forever grateful to you for that, for giving us such an incredible life. I love you and I wish that one day I will be able to fulfill all your wishes and desires, including our road trip to London. Thank you so much and happy birthday. वा, व्हॉट अ ग्रेट सरप्राईज. आणि सगळ्यांच्या पोटात राहिले, कोणीच डिस्क्लोज नाही केलं, माझ्या मोठ्या बहिणीने आणि माझ्या मोठ्या मुलीने पण. माय गॉड, नाहीतर सगळ्या गोष्टी अशा बाहेर यायच्या त्यांच्या पोटातून. तर 60व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे जमले आहात. खूपच आनंदाचा, आश्चर्याचा धक्का बसलाय. आज माझ्या आयुष्याच्या 60व्या वर्षाचा टप्पा गाठताना पाठीमागे वळून जर का बघितलं तर डोळ्यासमोर फक्त संघर्षाचे दिवस आणि त्या संघर्षात मला साथ देणारी माणसं दिसतात. आज मी जो काय आहे तो केवळ तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. माझी मोठी बहीण माऊली वयाच्या 15व्या वर्षी आईचं छत्र हरपलं. तेव्हा जगायचं कसं हे समजत नाही, पण आमच्या मंदाताईने आईची उणीव भासू दिली नाही. तिने मला पोटच्या मुलासारखं जपलं, सावरलं. त्यानंतर माझी दुसरी बहीण मेघा, जिने आईच्या माघारी साथ दिली, पण 1992च्या त्या भयानक आर्थिक संकटामध्ये ज्या वेळेला मी इथे नोकरीसाठी आलो, नोकरी करता करता बिझनेस चालू केला आणि बिझनेसमध्ये मला मोठा लॉस झाला होता की ज्या वेळेला फायनान्शियल सपोर्ट मला मुंबईत कुठेच मिळत नव्हता आणि मी पुन्हा गावी निघून गेलो होतो. पण अशा परिस्थितीत माझ्या धाकट्या बहिणीने, मेघाने आणि हेमंतरावांनी जी मला साथ देऊन परत मुंबईत आणलं, तर ह्या दोघींच्या ऋणातून मला कधीच मुक्त व्हायचं नाही. माझी पत्नी मानसी, हिचा आधारस्तंभ 1993 पासून आजपर्यंतचा माझा प्रवास ह्या एका व्यक्तीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता. मी जेव्हा शून्यात होतो तेव्हा तिने माझ्याशी संसार थाटण्यासाठी होकार भरला. तिने तिची शासकीय नोकरी जीएसटी ऑफिसर म्हणून निवृत्त होईपर्यंत आणि घरच्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. इतक्या समर्थपणे पेलल्या की मला कधीच मागे वळून बघावं लागलं नाही. माझ्या संघर्षात ती फक्त पत्नी नाही तर माझा एक कणा म्हणून उभी राहिली. या सर्व प्रवासात विशेषतः माझ्या सासूबाई विजयलक्ष्मी आणि आप्पांचे आभार मानायचे पाहिजे की त्यांनी माझ्याकडे काहीही नसताना त्यांची मुलगी मला पत्नी म्हणून त्यांनी मला दिली. ज्यावेळी माझ्याकडे स्वतःच काही म्हणाला काहीच नव्हतं, माझी आर्थिक परिस्थिती बेताची होती, तेव्हा माझ्यावरती विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्या मुलीचा हात दिला. असा विश्वास दाखवायला आजकाल कुठल्याच मुलीचे पॅरेंट्स तयार होणार नाही. आणि माझे बादची कंपनी रुजू, पुष्कर, अंकिता हे मला मामाने माझे भाऊ आणि बहीण म्हणूनच जास्ती
जवळचे आहेत आणि त्यांचा हा विश्वास आणि माया मला नेहमीच ऊर्जा देत आली. आणि माझ्या अंगणी प्राजू, शलू या दोघी तर आयुष्याचा आनंदच आहेत. त्यांची प्रगती, त्यांचं प्रेम हेच माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं यश आहे. आणि एक बॅग घेऊन बार्शीवरून इथे आलो आणि आता हे एवढं मोठं कुटुंब मी बघतोय. कांट बिलीव्ह. एक बॅग घेऊन मी ऐरोलीला त्या बसमधून उतरलो होतो. कन्स्ट्रक्शन कंपनीने एक क्वार्टर दिली होती आणि आज त्याचा बघा केवढा मोठा एक आधारस्तंभ आणि कुटुंब निर्माण झालंय. आज इथे माझे काका, काकू, भावंड, शिशू काका, किट्टू काका, राधा काकू या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे घर उभं राहिलेलं. अनंतांना वासुकी, फणी, नागराज आणि मनीषा, गीतावहिनी, सविता, अंजली या सर्वांनी या कुटुंबाचा विणलेला हा गोप आज मला खूप सुरक्षित वाटायला लावला. शेवटी इतकंच म्हणेन, आयुष्यात खूप चढउतार आले पण तुमची साथ सुटली नाही. 60 वर्ष कधी सरली कळलंच नाही, कारण प्रत्येक संकटात कोणी ना कोणी मदतीचा हात दिला. तुम्हा सर्वांचे आभार मानायला शब्द अपुरे. फक्त तुमचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू. धन्यवाद. तुम्ही हे लिहिलं कधी हा विचार चालू आहे माझ्या डोक्यात. I was prepared. तो उसमें भी बाप बाप होता है, ये पापा ने दिखा दिया है. ओके, सरप्राईज अजून संपलेलं नाही आहे. तुमच्या 3 मित्रांना आज ऍक्च्युली 4 बोलावलेलं होतं ज्यांना आज यायला नाही मिळालं. त्यातला एक नाही आहे आज आपल्यासोबत. बट त्यातल्या 3घांनी तुमच्यासाठी व्हिडिओ पाठवलाय. सो आय वुड लाईक टू प्ले दॅट फॉर यू. आणि ते त्याच्या फॅमिली सोबत येणार होते बट अनफॉर्च्युनेटली नाही जमलं. बट आय एम हॅपी की तुम्ही जाऊन भेटून आलात त्यांना. महेशबद्दल सांगायचं म्हटलं तर बऱ्याच आठवणी आहेत, परंतु महेश हा एकदम बिनधास्त माणूस आहे. त्याच्यात एका शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर कुठल्या परिस्थितीचा परिणामाचा जास्त न विचार करता आपण एक डिसिजन घेऊन बिनधास्त जगायचं असं त्याचे पहिल्यापासूनच आहे. तो आणि मी इयत्ता 10वीपासून एकत्र होतो. म्हणजे जवळजवळ माझा परिचय जास्त झाला. 10वी, 11वी, 12वी. 10वी मला वाटतं 1980 साली मी पूर्ण केली. मला वाटतं तो सुलाट हायस्कूलमध्ये आम्ही 1980ला पूर्ण केली. तो वेगळ्या डिव्हिजन होता, मी वेगळ्या डिव्हिजनला होतो. परंतु त्याचे काही कारणामे आणि खोड्यामुळे तो सगळ्या मित्रात प्रसिद्ध होता. नंतर आम्ही 11वी आणि 12वीला महाराष्ट्र विद्यालय इथे प्रवेश घेतला. नंतर ट्युशनमुळे इकडे तिकडे ह्या गोष्टींमध्ये जास्त ओळख झाली. नंतर त्याच्या आणि माझी बौद्धिक प्रगती जवळजवळ सारखीच होती. त्याच्या आणि माझ्या मार्कमध्ये काही फारसा फरक नव्हता. नंतर आम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केला. एक दिवस असा आला की आम्ही वाट पाहत होतो कॉलची, कुठे मिळतोय का नाही. तर तो शेवट त्याला लातूरला पॉलिटेक्निकला आणि मला कराड पॉलिटेक्निकला ॲडमिशन मिळाल्याचं कॉल लेटर आलं. आणि हे आनंदाची बातमी सांगण्यासाठी त्यावेळेस काही फोन नव्हते. आम्ही मग एकमेकाला जवळ 12-12:30 दुपारची वेळ होती. मी माझ्या घरातून निघालो, तो त्याच्या घरातून निघाला आणि मध्ये मला वाटतं आमच्या माधवर चौकात आम्हाला दोघांची एकमेक गाठ पडली आणि भेटता क्षणी आम्ही हातवर करून आमचे कॉल लेटर दाखवत होतो. तो एक आनंदाचा क्षण मला आठवत आहे. नंतर महेशने लातूरला शिक्षण पूर्ण केलं, मी कराडला पूर्ण केलं. नंतर आम्ही सर्व्हिसला पण लागलो. तर मध्यंतरीच्या काळात मला एक जाणीव अशी झाली की अजून आठवण येते, महेशची तशी परिस्थिती आणि माझी पण परिस्थिती तशी काही बेताचीच होती. पण महेशची जास्त कठीण परिश्रमातूनच दिवस काढले. मला अजून आठवतं आहे, तिची आई घरी आजारी असायची. एक मला वाटतं 10x12ची खोली होती. एकाच रूममध्ये सर्व काही कुटुंब वाढत होतं.
नंतर ती आई पण मला वाटतं आजारी असायची, वडील खाजगी नोकरीमध्ये होते. अशा परिस्थितीत मला वाटतं लहान बहीण मेधा स्वयंपाक वगैरे करून हे दोघंही शिक्षण पूर्ण केलं त्यांनी. पण त्यांनी असं कधी जाणून दिलं नाही की मी अशा खडतर परिस्थितीतनं वाढतो आहे किंवा चाललेलं आहे. अर्थात ह्याच्यामागं त्याची मोठी बहीण मेधाताईंचा मोठा पाठिंबा होता, हे मात्र निश्चितच आहे. नंतर वडील गेल्यानंतर महेशने कुटुंब चांगलं सावरलं आणि अगदी तो कुटुंबाचा आधारस्तंभच बनला. नंतर बहिणीचं लग्न झालं, लहान बहिणीचं मेधाचं लग्न झालं. नंतर त्याचं लग्न पण झालं. आता वहिनींना माझ्यापेक्षा जास्त स्वभाव त्याचा माहीत असेल. पण ठीक आहे, त्याने खरंच कारकीर्द सगळी यशस्वी केली आणि कठोर परिश्रमातून तो मोठा झाला, हे मात्र निश्चित मी सांगू शकेन. नंतर वहिनी त्याच्या स्वभावाची जास्त जाणीव करून देतात, हे मला निश्चित माहिती आहे. नंतर तो एक पूर्ण त्याने सर्व्हिस, प्रायव्हेट सर्व्हिस मुंबईला केली. मी पुण्याला काही कोकणामध्ये माझी ट्रान्सफरेबल सर्व्हिस असल्यामुळं आम्ही एकमेकाला कॉन्टॅक्टमध्ये होतोच. तसं महेशचा आणि माझा अगदी कौटुंबिक संबंध फार चांगले आहेत. नंतर महेशनी नंतर निवृत्ती स्वीकारली आणि मी पण आता एक 2022ला मी पण निवृत्ती स्वीकारली आहे. नंतर महेश पण आता आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये चांगलंच काम करतोय. तो आता माझं शिक्षक पण आहे, टीचर पण आहे. त्यामध्ये त्याचे मी 1-2 प्रोग्राम पण अटेंड केलेत. त्याने हॅपीनेस प्रोग्राम पण मला ऑनलाईन आम्ही मित्रांनी केलेला आहे त्याच्याकडे. त्याच्या सल्ल्यानुसार मी बेंगलोरला पण 2-3 दिवस राहिलो होतो, ॲडव्हान्स कोर्स केलेला आहे. आणि असं महेश तुझ्या वाढदिवसाला मी आज येऊ शकलो नाही. माझ्या घरातील पण एक प्रोग्राम होता, त्यामुळे येऊ शकलो नाही. परंतु प्राजक्ताला मी खात्री दिली होती की मी तुला एक छानसा मेसेज असलेला व्हिडिओ पाठवेन. खरंच तुझ्या मुली गुणी आहेत आणि खरंच अशा वातावरणात तू अखंड राहा, आनंदी राहा. हीच तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. महेश आणि आम्ही दोघेही बालमित्र आहोत. जसं आम्हाला कळायला लागलं जन्माला आल्यानंतर, तेव्हापासून आम्ही बरोबर होतो. एकाच वाड्यात शेजारी राहत होतो. लहानपणापासून त्याचा स्वभाव खूपच मनमिळावू होता. आम्ही दोघे तर सख्खे भाऊ असल्यासारखेच लहानपणापासून राहत आलेलो आहोत आजपर्यंत. म्हणजे मोठं झाल्यानंतर कामाला शिक्षण आमचं एकाच फील्डमध्ये झालं. कामाला एकाच ठिकाणी लागलेलो, एकाच रूममध्ये होतो आणि आम्ही अनेक वेळा एकाच डब्यातही जेवलेलो आहोत. महेश सारखा माणूस मित्र म्हणून मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. कारण त्याच्यासारखा प्रेमळ, सर्वात मोठी गोष्ट त्याची म्हणजे केअरिंग. आपल्या सोबतच्या सर्वांबद्दल तो म्हणजे कुटुंबियासारखीच काळजी घेतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. असो, त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त मीही येणार होतो, पण काही कारणास्तव येणे शक्य झाले नाही. पण त्याच्या 60व्या वाढदिवसानिमित्त महेशला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुझ्या 60व्या वाढदिवसाकरता येण्याचा विचार होता, पण जमणार नाही म्हणून मग व्हिडिओ करून तुला पाठवत आहे. मला आपले बार्शीतले दिवस आठवतात, जेव्हा तू, मी, श्रीपाद परणकर, विवेक मुकाशी, मिलिंद दातार असा आपला एक कोर ग्रुप होता. जेव्हा नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपला एवढा कॉन्टॅक्ट राहिला नाही, कारण मी पण बार्शी सोडून पुण्यात आलो, तू लातूरला गेलास. त्यानंतर नोकरीला लागलो आपण सगळेजण. पण बार्शीतल्या आपल्या जुन्या आठवणी अजून आठवतात. जेव्हा आपण सगळे मित्र एकत्र भेटतो
तेव्हा त्या जुन्या आठवणी आपण परत एकदा त्याची उजळणी करतो. आणि फार सुंदर दिवस होते ते सगळे आपले बार्शीतले. आणि तुला त्यानंतर तू श्री रविशंकराचं जेव्हा चालू केलंस त्यानंतर करोनामध्ये तू माझं आणि दीक्षित आमच्या दोघांचा क्लास घेतलास ऑनलाईन. त्या क्लासचा मला अजून फार उपयोग होतो. मी अजून पण ते रेग्युलर करतो सर्व. तू मध्ये मला ऍडव्हान्स कोर्स बद्दल विचारलं होतंस, पण अजून ऍडव्हान्स कोर्स बद्दल माझी एवढी तयारी झाली नसल्यामुळे मी केलेलं नाहीये, पण करीन. आणि वारंवार असेच आपण आदनमधनं भेटत जाऊया. जेव्हा शक्य असेल तेव्हा तू पुण्याला ये, आम्ही मुंबईला येऊ, पण कॉन्टॅक्टमध्ये राहूया. आणि तुला परत एकदा 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुझं उर्वरित आयुष्य सुखकर राहू दे, तुझी तब्येत चांगली राहू दे. तुला ज्या पद्धतीने तू आता स्वतःला एंगेज ठेवलंयस तसंच तू पुढे पण एंगेज ठेवशील याची मला खात्री आहे. आणि आपण असेच भेटत राहू, बोलत राहू. धन्यवाद. प्राजक्ता तुला पण थँक्यू, कारण तू हे सांगितलंस त्यामुळे मिळाला मला. व्हिडिओ करता आला, येता आला नाही त्याबद्दल सॉरी, पण व्हिडिओवरती शुभेच्छा देता आल्या. धन्यवाद. हाय, हॅलो सर्व सिनियर फॅमिली मेंबर्सला माझा सप्रेम नमस्कार आणि लहानांना खूप खूप आशीर्वाद. मला असं सांगण्यात आलं की तुम्हाला पण मामाला ऑनलाईन शुभेच्छा द्यायच्या आहेत. आता माझी झाली ना पंचायत, मला टेन्शन येऊन राहिलं ना. काकू, पुष्कर, रुजू, वासुकी, इतर सर्वजण एकापेक्षा एक भारी बोललेले आहेत. तिथंच असतो तर त्या फ्लोमध्ये बोललो असतो. आता त्यामुळं आलंय टेन्शन. तुम्ही सर्वांनी खूप छान भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी उल्लेख करेन काकूंचा व मावशींचा. माझ्या माहितीप्रमाणे तिथं उपस्थित असलेल्यांपैकी जास्तीत जास्त मामाला जवळून पाहिलं अशा ह्या दोघी. चूकभूल माफ असावी. काकू लगेच इमोशनल होतात, त्या तशा झाल्याच. त्यामुळं बरंच लवकर बोलणं आटोपतं झालं. आणि मावशी काय कमाल आहे अहो, थोडा तरी हुंदका आवरायचा होता. तुम्हाला ही संधी होती आपल्या भावना छान व्यक्त करायची. बरं यामध्ये होतं काय, मामाच्या आयुष्यातील जे प्रसंग, आठवणी, कटू, गोड, गमतीदार तुम्हाला माहिती असतील, तुम्ही त्या सांगितल्या असत्या तर सर्वांनाच खूप छान वाटलं असतं. आमच्यासारखे पामर साधीभोळी माणसं मुकतात या सर्व गोष्टींना. तेव्हा परत संधी आली तर थोडं नक्की बोला प्लीज. सर्वप्रथम मामाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड व निरोगी आयुष्य मिळावं ही भगवंत चरणी प्रार्थना. मामा, तुमच्याबद्दल बोलायचं म्हटलं की मला एक प्रसंग आठवतो. रुजुताबरोबर माझ्या लग्नाचा विषय जेव्हा तुमच्या समोर आला तेव्हा तुम्ही व मावशींनी जान हातीली पे लेके मला जो पाठिंबा दिला, त्यावेळी काकू, आत्या यांचं खूपच प्रेशर तुमच्यावर होतं. त्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मामा, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे अप्स डाऊन्स अनुभवलेत ते ऐकल्यावर मन थक्क झाल्याशिवाय राहत नाही. काकूंचा आदर्श तुमच्यासमोर असणार हे नक्कीच, कारण किती दुःखाचे डोंगर त्यांनी सहन केले आम्ही कल्पनाच करू शकत नाही. पण आयुष्यातील कटू गोड प्रसंगात सामोरं जाताना तुम्ही तुमची संसार वेल मामींबरोबर फुलवली व ती बहरली आणि त्याला शलाका, प्राजक्ता ही फुले लागली व त्यांच्या संसारात ती रमली आहेत व सुगंध पसरवत आहेत. आणि आज एक गोकुळच या सगळ्यांच्या रूपानं नांदत आहे. तुम्ही जे आयुष्यात खाच खळगे दुःखाचे प्रसंग पचवले, त्यावर मात केली, त्याचा हा परिपाकच जणू आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मला तुमची ओळख झाल्यापासून मी तुमच्या फॅमिलीचा बाहेरचा असं कधी वाटलंच नाही. मामा, तुम्ही कसे दिवस काढले हे तुम्हालाच माहीत. परंतु जे आपण सोसलं, भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये म्हणून तुम्ही त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता आणि उणीव भासू दिली नाही. त्यांना अतिशय लाडानं वाढवलं.
तुमचा स्वभाव भारी आहे. तुम्ही खूप निष्पाप आहात. राग मनात ठेवत नाहीत. आत्ताचं जग असं नाही, पण तुम्ही वेगळे आहात. आयुष्य आनंदी कसं जगावं, आहे त्यात समाधानी कसं राहावं, हे आपल्याकडून शिकण्याचा नक्कीच आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील. तुर्तास एवढंच. हॅट्स ऑफ. परत एकदा मामाश्री, तुम्हाला या वाढदिवसाच्या दिलसे शुभेच्छा. धन्यवाद. बाय बाय. आपण रिसेप्शन सुरू करूया. आई बाबा तुम्ही इकडे या, म्हणजे लोक येऊन भेटतील. आई पण मस्त फोन केलेला मला नाही राहू दे ना तुम्ही तुम्ही पण सकाळी फोन करताय. छान बोलली. सांभाळून ठेवायचं. थँक्यू. चौथा कुठे तुला येवायला आवडतं, त्याला त्रास झाला. आणि तू कुठे पुन्हा फिरायला गेलेली ना. नंतर उघडणार. आहे कसा करतो दाखव. आहे का? येस, पण आणि मी तुम्हाला म्हणतो तुम्ही पण या. आणि विनायकला सांगते घेऊन यायला. साऊथ इंडियन आम्ही रेस्टॉरंट जाणार आहे. ओके काका, ठीक आहे जावा. ही पण सामील होती. हॅपी बर्थडे. हात मिळवते.
बघा आणि यांच्याकडे उतरले दुपारी सगळे. काय म्हणताय यांच्याकडे जेवण खाणं झालंय. मी पण नाही फोन केलाय तुम्हाला. तुम्हाला फोन नाही आला मेसेज पाठवलेला म्हटलं काय फोटो काढायचे फोटो कोणती आहे To make sure. अरे वा. मस्त पुढे गेला तो मस्त. छान तने बोल तने हा एकदम गेला तो तिकडे. काय विचारतो कोणाला सुरू कर ना लवकर पण आज मी फोटो नाही काढत आहे व्हिडिओ काढतोय मग मी ते स्क्रीनशॉट घेईन